नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपली टोटल जी बॅच आहे ती 22 तारखेला गेलेली आहे. तर यातून आता आपल्या शेडचं जे नियोजन करण्याचं काम आहे ते कामाला सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता टोटल जे आपले शेड आहे ते 70/30 इतक्या अंतराचं आपलं शेड आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेडला म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी रेशीम उद्योगामध्ये माहिती असणं खूप महत्वाचं आहे की आपल्या शेडला आपल्याला किती पाणी हवंय, जे की आपल्याला स्प्रे करायचंय, तर त्यासाठी पाणी किती हवंय. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 1000 स्क्वेअर फूट साठी 200 लिटर पाणी हे किंवा द्रावण औषधात द्रावण आहे ते मारणं अपेक्षित आहे. तर शेतकरी मित्रांनो, टोटल आपल्याला आपलं 2200 स्क्वेअर फूट इतकं मोठं शेड आहे. तर यासाठी आपण 500 लिटर पाणी घेणार आहे. म्हणजेच आपल्याला 200 म्हणजे 400 लिटर जे पाणी आहे ते आपल्याला शेड मध्ये मारायचं आहे. आणि जो तुम्ही बाहेर पाठीमाग बघू शकता की बाहेरचा जो स्पेस एरिया आहे, म्हणजेच आपण बाहेर काढलेला चंद्रिका जो आवरणारा एरिया आहे किंवा शेडच्या आसपासचे जो काय टोटल एरिया आहे, तर त्या एरियामध्ये 100 ते 150 लिटर आपल्याला पाणी लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेड नियोजन करतो त्यावेळेस आपल्याला एक मेथड आहे, त्या मेथड प्रमाणे जर आपण शेड नियोजन केलं तर आपण योग्यरित्या आपलं जे शेड आहे ते साफ करू शकतो. तर ज्यावेळेस आता सुरुवातीला आपण काय केलं की आपले जे शेडमध्ये घाण जी होती, म्हणजे काड्या कचरा होता, त्या काड्या कचऱ्यावरती M45 चा आपण स्प्रे घेतला. M45 हे बुरशीनाशक आहे आणि मेनकाझाम हा त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की जे काय टोटल बुरशीजन्य आजार आहेत किंवा रोग आहेत तर टोटल आपण जागेवरती मारण्याचा प्रयत्न करतो. आता बरेच शेतकरी आहेत ते काय करतात की पहिल्यांदा सर्व घाण काढून घेतात आणि घाण काढून घेतल्यानंतर पाण्यात होतात. असं न करता असं जर तुम्ही केलं तर आपला जो रोग आहे किंवा जे काय आपल्या बेडमधील जी घाण आहे त्याचा जो रोग आहे तो टोटल रोग आपल्या आपल्या पूर्ण म्हणजे जो काय एरिया आहे स्पेस आहे, ते एरिया स्पेस मध्ये हे होणार आहे, म्हणजे वावर करणार आहे त्याचा. आणि याच्यामुळे काय होणार आहे की जे टोटल तुमचं निरुंदीकरण आहे ते चांगल्या पद्धतीने होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता याच्यावरती M45 चा स्प्रे घेतला होता. त्यानंतर ह्या सर्व काडी कचरा येतो एक दिवस पूर्ण शेड झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण काडी कचरा काढून बाहेर तिकडं जाळून टाकलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण त्यातील 100 लिटर पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे आता घाण काढून झाली, यातले 100 ते 150 लिटर आपण पाणी ठेवलेलं आहे. तर ह्याच्यावरती अजून एकदा M45 चा स्प्रे घेणार आहे. आणि यानंतर M45 चा स्प्रे झाल्यानंतर आपण निर्म्यानं जे टोटल शेड आहे ते शेड स्टेप बाय स्टेप आपण धुवून घेणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण जो काय आपला पत्रा आणि जी वरची बाजू आहे ती वरची बाजू टोटल धुवून घेणार आहे. त्यानंतर जे काय आपले साईडनं इकडे बघू शकता की ही टोटल जी ग्रीन नेट आहे, ग्रीन नेट आणि ही मच्छरदाणी, ह्या मच्छरदाणी ही धुवून घेणार आहे. मच्छरदाणी धुवून झाल्यानंतर त्यानंतर जो टप्पा येणार आहे तो आपला रॅकचा. आता रॅक कसं धुवायचं ह्या गोष्टी हे तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर इकडे तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आता रॅक धुतोय. तर रॅकचं अगदी याला थोडक्यात 8 कोपरे म्हणू शकता तुम्ही. टोटल हे एका रॅकला 8 कोपरे असतात. जर आपण आता ही पूर्व बाजू आहे, ह्या पूर्वे बाजूकडून त्या पश्चिमेकडे बाजूला आपण जर स्प्रे करत गेलो बरोबर, तर काय होतं की पश्चिमेकडे बाजूचा जो एरिया आहे तो एरियामध्ये स्प्रे जात नाही. तर काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्ही जर पूर्वेकडनं पश्चिमेकडे स्प्रे करत द्यायचं असाल तर त्याच बाजूला म्हणजे त्याच साईडला तुम्ही परत पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे एका साईडला तुम्ही 2दा स्प्रे करणं खूप महत्वाचं आहे. त्यातून तुम्हाला फायदा काय होणार आहे की रॅकच्या जो काय कोपरा आहे त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपले औषध जाणार आहे आणि त्याचं नियोजनीकरण प्रॉपर होणार आहे. तर नियोजनीकरण करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे की स्प्रेसाठी जे पाणी आहे त्याच्यामध्ये चेंगटपणा न करता 200 लिटर पाण्यामध्ये 1000 स्क्वेअर फूट अशा पद्धतीनं आपलं कितीही मोठे शेड असू द्या त्या हिशोबाने आपण पाणी तयार करून घ्यायचं आहे, औषध द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि मग स्प्रे घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपण काय करतो, आता आपला निरम्यापर्यंत आलो होतो. आपण निरम्याचा स्प्रे झाला की आपण टोटल हे सर्व स्प्रे आहेत ते 1 दिवसाआड घ्यायचे आहेत आणि या स्प्रेचं टायमिंग सकाळी 12 ते 4 या वेळेतच घ्यावेत. कारण की आपली जी औषध आहेत ते टोटल गॅस वर्धक आहेत, म्हणजे यातून आपण स्प्रे केल्यानंतर यातून गॅस तयार होतो आणि आपले जे शेड आहे ते अगदी 100% निरोधीकरण होतं. तर शेतकरी मित्रांनो, या टायमिंग मध्ये जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. निरम्याचा स्प्रे घेतला की आपण टोटल 1 दिवस शेड आहे ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही टोटल जे आपले शेड आहे तो बेसमेंट असू द्या किंवा रॅक चंद्रिका जे काय आपल्याकडे ऍक्सेसरीज आपण वापरणार आहोत म्हणजे साहित्य वापरणार आहोत त्या सर्व गोष्टी आपण काय करायच्या धुवून घ्यायचे. ते धुवून घेतल्यानंतर आपण नेक्स्ट लेवलला काय करणार आहे, खाली बघू शकता आता तुम्ही किती चांगल्या पद्धतीने शेड धुवा. हा जो आता हे जे मेलेले आळे आहेत अशा पद्धतीने हे जे टिपके आहेत मेलेले आळ्यांचे हे सहज निघत नाहीत. तर यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे जे HCl मार्केटमध्ये कॅट ऍसिड किंवा ड्रिप धुण्यासाठी जे HCl ऍसिड वापरले जाते तर ते ऍसिड आणायचे. आपले त्यावेळेस काय असतं, बेसमेंट टोटल वल्ला असतो. तर याच्यामध्ये तुम्ही 20 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर HCl ऍसिड, समजा तुमचं
2200 स्क्वेअर फूट असेल तर तुम्ही 10 किंवा 15 लिटर पर्यंत वापरू शकता. तर काय करायचं आहे की खराटे साह्यानं आपल्याला ते ऍसिड 20 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर टाकलं की 25 लिटर तयार होतं. हे टोटल ऍसिड अगोदर पूर्ण आपल्या बेसमेंट वरती म्हणजे कोबा असू तुमचा फ्रेश असू द्या त्याच्यावरती पांगवून द्यायचं आहे आणि खराटे साह्यानं टोटल पसरून घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही काय करायचं आहे, जो काय आपलं ब्लिचिंग आणि चुना, आता 2200 स्क्वेअर फूट प्रत्येक शेतकऱ्याचं शेड असतं, तर यासाठी 10 किलो चुना आणि 10 किलो ब्लिचिंग याचं हे प्रमाण आहे. तर हे टोटल म्हणजे प्रमाण आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण पुढे सेल्फचं द्रावण मारून घेतलं की लगेच पाठीमागं ब्लिचिंग आणि चुन्याचं डस्टिंग करून घ्यायचं आहे आणि ते दाट करायचं आहे. ते दाट डस्टिंग करून घेतल्यानंतर आपण काय करायचंय की ज्यावेळेस आता डस्टिंग आपलं पूर्ण होईल त्यानंतर आपण एसटीबीच्या साह्यानं किंवा थोडं थोडं पाणी मारून घ्यायचं, म्हणजे त्यांची जी अभिक्रिया आहे त्या अभिक्रिया चालू होणं खूप गरजेचं आहे. हे द्रावण आपण म्हणजे टोटल स्मॅच करून झालं म्हणजे मिसळून झालं की काय करायचंय, आपलं जे शेड आहे ते शेड टोटल पॅक बंद करायचे. यातून जे काय गॅस निघणार आहे तो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यासाठी तुम्ही मास्क वापरा. जे गॅस मास्क मिळतात, जरी कोणाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ऑनलाईन पाठवून देण्याची व्यवस्था करतो. तर ते गॅस मास्क वापरणं खूप गरजेचं आहे, यातून तुमच्या शरीराला धोका किंवा इजा होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपले जे टोटल आहे ते निर्जंतुकीकरण होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमची बॅच येणार 6, 7, 8, 10 दिवसांनी जरी बॅच येणार असेल तर त्याच्या बॅच येण्याच्या अगोदर एकदा अस्त्र डिकॉल फॉर्मेलिन याचा स्प्रे एकदा लास्टचा घेऊन तुम्ही तुमची जी बॅच आहे ती बॅच आपल्या शेडमध्ये घेऊन आपली बॅच आहे तरी एकदम योग्यरित्या सक्सेसफुल करू शकता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपले जे टोटल रेशीमचं शेड आहे ते निर्जंतुकीकरण करत असाल तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. आणि पाल्याची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे, कारण की फक्त शेड निर्जंतुकीकरण हा एक महत्वाचा टप्पा नाही, तसं तुमची पाल्याची क्वालिटी ही चांगली असणं हे तितकंच महत्वाचं आहे. यातूनच तुम्ही कमीत कमी एका बॅच मधून 1 लाख ते 1.5 लाख रुपयेपर्यंत नफा मिळवू शकता. आणि जसं माझं नियोजन आहे असं तुम्ही हे नियोजन करा आणि आपली रेशीम बाग फुलवा आणि यातून लाखो रुपयाने कमवा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून आमचे सर्व व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचून जातील. धन्यवाद.